नमस्कार. आज आपण नोंदणी व मुद्रांक विभाग या विभागाने ज्या ऑनलाईन सर्व्हिसेस उपलब्ध करून दिलेल्या आहेत, त्यामधील स्टॅम्प ड्युटी रिफंड म्हणजेच मुद्रांक शुल्क परतावा कशाप्रकारे याचं ॲप्लिकेशन करायचं, अर्ज करायचं याची माहिती पाहणार आहोत. त्यासाठी विभागाची जी वेबसाईट आहे igr.maharashtra.gov.in ही वेबसाईट ओपन करा. ही जी वेबसाईट आहे ती आपल्याला मराठी आणि इंग्लिश या भाषेमध्ये उपलब्ध आहे. त्यानुसार आपण ती भाषा निवडू शकता. विभागाच्या वेबसाईटवरती खाली ऑनलाईन सर्व्हिसेस दिलेले आहेत. त्यामध्ये मुद्रांक शुल्क परतावा हे ऑप्शन दिलेलं आहे. त्या ऑप्शनवरती क्लिक करा. त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर विषय ओळख, सेवा, मार्गदर्शक पुस्तिका आणि प्रश्नोत्तरे याचं ऑप्शन दिलेलं आहे. ॲप्लिकेशनचं जे मार्गदर्शक पुस्तिका आहे ते आपण तिथून रेफरन्ससाठी वापरू शकता. ॲप्लिकेशन स्टार्ट करण्यासाठी सेवा या ऑप्शनवरती क्लिक करा. सेवा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर विभागाने जे उपलब्ध करून दिलेलं रिफंडचं मॉड्यूल आहे ते ओपन होईल. त्यामध्ये रिफंडचं जे ॲप्लिकेशन सबमिट करण्याचे ऑफिसेस आहेत त्याची ॲड्रेस लिस्ट दिलेली आहे, सेक्शन्स दिलेले आहेत आणि FAQs म्हणजे प्रश्नोत्तरे दिलेले आहेत. त्यामध्ये आपण ते FAQs चेक करू शकता. FAQs मध्ये कोणत्या प्रकरणात मुद्रांक शुल्क परतावा मिळू शकतो, परतावा अर्ज कोणी करायचा याची माहिती दिलेली आहे. जवळपास 11 प्रश्न त्यामध्ये दिलेले आहेत. ते आपण चेक करू शकता. आता आपण मुद्रांक शुल्क कोणत्या कोणत्या कारणामुळे किंवा कुठल्या केसमध्ये रिफंड भेटू शकतो याची माहिती पाहणार आहोत. यामध्ये दस्त जर आपला ॲग्रीमेंट टू सेल असेल, तो ऑलरेडी तुमचा नोंदणी झालेला आहे आणि काही कारणास्तव आपण तो कॅन्सलेशन केलेला आहे, तर त्या केसमध्ये तुम्हाला त्याचा मुद्रांक शुल्क परतावा भेटू शकतो. मुद्रांक शुल्क परतावा फक्त भेटतो त्या केसमध्ये नोंदणी फी त्याची रिफंड होत नाही. आणि दुसरा जो प्रकार आहे त्यामध्ये तुम्ही जे मुद्रांक शुल्क ऑलरेडी भरलेलं आहे पण तुमचा दस्त आणखी नोंदणी केलेल्या नाहीये, त्या केसमध्ये पण तुमचं रिफंड भेटू शकतं. आणि जर समजा तुम्ही पेमेंट केलेलं आहे पण त्या पेमेंटचा जो मजकूर असेल जसे की पक्षकाराचे नाव असतील किंवा प्रॉपर्टीची डिटेल्स असतील, यामध्ये जर काही तफावत असेल किंवा चूक असेल तर त्या केसमध्ये पण तुम्ही ते रिफंडसाठी ॲप्लिकेशन करू शकता. आणि जर तुमची भरलेली स्टॅम्प ड्युटी जी असेल आणि तुमचा दस्त जो नोंदणी झालेला आहे पण तुम्ही भरलेली स्टॅम्प ड्युटी जर जास्त असेल, एक्सेस स्टॅम्प ड्युटी असेल, तर जी जास्त झालेली स्टॅम्प ड्युटी म्हणजेच मुद्रांक शुल्क असेल त्यासाठी पण तुम्ही रिफंडसाठी अर्ज करू शकता. लक्षात ठेवा, हा जो अर्ज आहे, दस्त जर आपला नोंदणी झालेला नाहीये तर त्याचा जे रिफंडसाठीचा जो कालावधी आहे, पेमेंट केलेल्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आतमध्ये रिफंडसाठी ॲप्लिकेशन करू शकता. जर आपला दस्त नोंदणी झालेला आहे, ॲग्रीमेंट टू सेल असेल, त्यानंतर तुम्ही समजा जर पोजेशन वगैरे घेतलेली नाहीये, तर 5 वर्षाच्या आतमध्ये तुम्ही त्याचं रिफंड कॅन्सलेशन डीड करू शकता आणि कॅन्सलेशन डीड बनवल्यापासून 6 महिन्याच्या आतमध्ये रिफंड घेऊ शकता. आणि जर तुम्ही पोजेशन घेतलेली आहे, पोजेशन घेतल्यानंतर तुम्ही 1 वर्षाच्या आतमध्ये कॅन्सलेशन डीड बनवू शकता आणि कॅन्सलेशन डीड बनवल्यानंतर कॅन्सलेशन डीडच्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आतमध्ये रिफंड घेऊ शकता. व तसेच जो दस्त तुमचा नोंदणी झालेला आहे पण मुद्रांक शुल्क तुम्ही जास्त भरलेला असेल तर त्या केसमध्ये पण तुम्ही एक्सेस स्टॅम्प ड्युटीच्या रिफंडसाठी ॲप्लिकेशन करू शकता. आता आपण रिफंडचं जे ॲप्लिकेशन आहे ते ॲप्लिकेशन कशाप्रकारे अर्ज करायचा याची आपण माहिती पाहणार आहोत. त्यासाठी रिफंडच्या मॉड्यूलवरती त्याची माहिती दिलेली आहे. तसेच त्याची इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स दिलेले आहेत. त्यामध्ये स्टॅम्प ड्युटीचं जे रिफंड असेल ते तुम्हाला कलेक्टर ऑफ स्टॅम्प ऑफिसला डॉक्युमेंट सबमिट करावे लागतात. तसेच फक्त रजिस्ट्रेशन फी असेल तर त्याचं जे रिफंड आहे ते जॉईंट डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार यांच्याकडे पेमेंट केलेल्या दिनांकापासून 6 महिन्याच्या आतमध्ये तुम्ही रिफंडसाठी ॲप्लिकेशन करू शकता. यामध्ये तुमचं जे नोंदणी फी आणि मुद्रांक शुल्क याचं जे पेमेंट आहे एकत्र भरलेलं असेल तरी त्याचं रिफंडसाठी वेगवेगळे तुम्हाला ॲप्लिकेशन भरावे लागतील. स्टॅम्प ड्युटीसाठीचं वेगळं ॲप्लिकेशन करावं लागेल आणि रजिस्ट्रेशन फीसाठीचं वेगळं ॲप्लिकेशन करावं लागेल. अर्जाला सुरुवात करण्यासाठी इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्समध्ये टर्म्स कंडिशन्सचं ऑप्शन दिलेलं आहे. ते ऑप्शनला टिकमार्क करा आणि न्यू एंट्री या ऑप्शनवरती क्लिक करा. न्यू एंट्री या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पक्षकाराचा जो मोबाईल नंबर असेल जे रिफंडसाठी ॲप्लिकेशन करत आहेत त्यांचा मोबाईल नंबर तिथे एंटर करा आणि सेंड OTP या ऑप्शनवरती क्लिक करा. जो मोबाईल नंबर तुम्ही एंटर केलेला आहे त्या एंटर केलेल्या मोबाईल नंबरवरती विभागाकडून वन टाइम पासवर्ड म्हणजेच OTP पाठवला जाईल. तो OTP एंटर OTP या ऑप्शनवरती क्लिक करा. तसेच जो इथे कॅप्चा कोड दिलेला आहे तो कॅप्चा कोड एंटर करून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर क्रिएट पासवर्ड आणि कन्फर्म पासवर्ड असं ऑप्शन आपल्याला भेटेल. या ठिकाणी पासवर्ड जो आहे तो आपल्याला अल्फान्यूमेरिक पासवर्ड बनवायचा आहे. यामध्ये
कमीत कमी 8 कॅरेक्टरचा पासवर्ड असावा. त्यामध्ये एक लेटर कॅपिटल असावं, एक स्मॉल असावं, एक स्पेशल कॅरेक्टर आणि एक नंबर अशा फॉर्मॅटमध्ये हा पासवर्ड असला पाहिजे. पासवर्ड क्रिएट केल्यानंतर जो तुमचा रिफंडचा टोकन नंबर असेल तो टोकन नंबर तुम्ही नोट करा आणि टोकन नंबर नोट केल्यानंतर सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करा. सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक पॉपअप येईल. त्यामध्ये डू यू वॉन्ट टू गेट ओल्ड डाटा, येस किंवा नो हे ऑप्शन विचारलं जाईल. त्यामध्ये विभागाचं जे जुनं पोर्टल होतं त्यामध्ये जर ऑलरेडी आपला डाटा फिलअप केलेला असेल तर तुम्ही तिथून इम्पोर्ट करू शकता. जर तुम्ही नवीन ॲप्लिकेशन करत असाल तर नो या ऑप्शनवरती क्लिक करून प्रोसीड करू शकता. यामध्ये तुम्हाला रिफंड जे आहे ते कुठल्या प्रकारच्या ॲप्लिकेशन करायचं आहे त्याचे ऑप्शन दिलेले आहे. त्यामध्ये स्टॅम्प ड्युटी रिफंड असेल किंवा रजिस्ट्रेशन फी रिफंड असेल त्याचं तुम्ही ऑप्शन सिलेक्ट करू शकता. जर एकत्र पेमेंट केलं असेल तर आधी तुम्हाला स्टॅम्प ड्युटी ऑप्शन सिलेक्ट करून स्टॅम्प ड्युटीचे डिटेल्स फिलअप करून त्या अमाऊंटचं ॲप्लिकेशन करायचं आहे आणि त्यानंतर सेपरेट दुसरं जे ॲप्लिकेशन आहे ते रजिस्ट्रेशन फी ऑप्शन सिलेक्ट करून त्याची डिटेल्स भरून ते ॲप्लिकेशन वेगळं करायचं आहे. यामध्ये आता ॲप्लिकंट डिटेल्स आहेत. जे पक्षकार किंवा ॲप्लिकेशन करणार आहेत त्यांची तुम्हाला तिथे डिटेल्स भरायचे आहेत. त्यामध्ये पार्टी एंटिटी टाईप दिलेला आहे. मग ते पार्टी असतील ते इंडिव्हिज्युअल म्हणजे स्वतः एक पक्षकार असतील किंवा प्रोप्रायटरशिप फर्म असेल, पार्टनरशिप असेल किंवा लिमिटेड लायबिलिटी पार्टनरशिप असेल किंवा कुठली प्रायव्हेट लिमिटेड कंपनी असेल, जॉईंट व्हेंचर असेल त्याप्रमाणे ते ऑप्शन सिलेक्ट करा. समजा आता आपण जर पक्षकारांच्या नावाने पेमेंट केलेलं असेल तर इंडिव्हिज्युअल ऑप्शन सिलेक्ट करू. त्यामध्ये त्यांचे डिटेल्स भरा. त्यामध्ये त्यांचं आडनाव असेल, पहिलं नाव, मिडल नेम असेल, त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर असेल, ईमेल आय डी असेल, हे सर्व डिटेल्स भरा. त्यानंतर जे अर्जदार असतील त्यांचं ॲड्रेसचे डिटेल भरायचे आहेत. त्यामध्ये त्यांचं बिल्डिंग नेम असेल, फ्लॅट नेम असेल, रोड असेल, एरिया असेल, तसेच त्यांचा जिल्हा असेल, स्टेट असेल, तालुका, विलेज, पिनकोड हे सर्व डिटेल्स भरायचे आहेत. अर्जदाराच्या ॲड्रेसची डिटेल भरल्यानंतर तिथे खाली ऑप्शन विचारते आपल्याला. त्यामध्ये इज इंडिव्हिज्युअल अप्लाइंग थ्रू, ते स्वतः अर्ज करत आहेत का कुठले लीगल हेअर्स आहेत की त्यांनी कोणाला पॉवर ऑफ अटर्नी दिलेली आहे ते ऑप्शन सिलेक्ट करा. जर पॉवर ऑफ अटर्नी दिली असेल तर त्यांची तिथे डिटेल्स भरावे लागतील. स्वतः अर्ज करत असतील तर सेल्फ हे ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करा. सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करण्याआधी इज अप्लिकंट हिमसेल्फ स्टॅम्प परचेसर हे ऑप्शन तुम्हाला विचारलं जाईल. म्हणजे जे ॲप्लिकेशन करत आहेत ते त्यांनी स्वतः स्टॅम्प परचेस केलेला आहे का. स्वतः त्यांचाच जर ॲप्लिकेशन असेल तर येस या ऑप्शनवरती क्लिक करा. किंवा ॲप्लिकंट वेगळे आहेत आणि स्टॅम्प परचेसर दुसऱ्या व्यक्तीने च्या नावाने खरेदी केलेला असेल तर नो या ऑप्शनवरती क्लिक करा आणि सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करा. सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ॲप्लिकंट डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली ऑप्शन येईल, त्याला ओके करा. त्यानंतर पुढच्या पेजवरती स्टॅम्प परचेसेस डिटेलमध्ये ज्यांच्या नावाने चलन बनवलेलं आहे किंवा मुद्रांक शुल्क भरणा केलेला आहे त्यांच्या रिफंडसाठीचे जे बँकचे डिटेल्स विचारले जातील. त्यामध्ये त्यांचा IFSC कोड असेल, बँक नेम असेल, ब्रँच नेम असेल, अकाउंट नंबर असेल आणि अकाउंट होल्डरचं नाव असेल. हे सर्व माहिती तिथे योग्य प्रकारे भरून तुम्ही सेव्ह ऑप्शनवरती क्लिक करा. सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर स्टॅम्प परचेसचे डिटेल्स सेव्ह सक्सेसफुली हे पॉपअप येईल, त्याला ओके करा. त्यानंतर पुढचा ऑप्शन येईल स्टॅम्प डिटेल्स, म्हणजे जे मुद्रांक शुल्क किंवा नोंदणी फीचं तुम्ही ॲप्लिकेशन करत आहात ते त्याचे डिटेल्स तुम्हाला इथे भरावे लागतील. त्यामध्ये सिलेक्ट स्टॅम्प सब टाईप ऑप्शन येईल. त्यामध्ये तुम्ही जे पेमेंट केलेलं आहे ते कुठल्या मोडने केलेले आहे हे ऑप्शन सिलेक्ट करायचं आहे. मग तुम्ही ऑनलाईन चलनद्वारे केलं असेल तर तसं ऑप्शन सिलेक्ट करा. सिंपल रिसिप्ट असेल, ESBTR असेल, फ्रँकिंग केलं असेल, स्टॅम्प पेपरचं किंवा सर्टिफिकेट ऑफ कलेक्टर ऑफ स्टॅम्प असेल त्याचं ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करू शकता. समजा आपण जे पेमेंट केलेलं आहे ते चलनद्वारे केलेलं आहे तर ते चलन हे ऑप्शन सिलेक्ट करा. त्यामध्ये तुम्हाला सॅम्पलसाठी चलन जे आहे ते कशा प्रकारे पाहायचं किंवा त्याची चलनवरती कुठल्या प्रकारची माहिती आपल्याला इथे भरायची आहे त्याचं सॅम्पल चलन दिलेलं आहे. ते सॅम्पल चलन आपण तिथे ओपन करू शकता. त्यामध्ये GRN जो पेमेंट केलेला आहे त्याचा GRN नंबर असेल, त्याची दिनांक असेल, जे मुद्रांक शुल्क असतील त्याची तुम्हाला तिथे अमाऊंट एंटर करायची आहे. समजा आता इथे जे एकत्र पेमेंट केलेलं आहे स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फी, तर तुम्हाला डिटेल्स भरत असताना एकत्रची अमाऊंट नाही टाकायची. जे स्टॅम्प ड्युटीचं ॲप्लिकेशन करत असाल तर फक्त स्टॅम्प ड्युटीची अमाऊंट एंटर करायची आहे. रजिस्ट्रेशन फीसाठीचं ॲप्लिकेशन करत असाल तर फक्त रजिस्ट्रेशन फीची एंट्री तुम्हाला तिथे करायची आहे. त्यामध्ये तुम्ही पेमेंट जे केलेलं आहे ते कुठल्या जिल्ह्यासाठी केलेलं आहे तो जिल्हा निवडा. तसेच जे पेमेंट केलेलं आहे ते कुठल्या दुय्यम निबंधक कार्यालय म्हणजे सब रजिस्टर ऑफिससाठी केलेलं आहे ते ऑफिस निवडा. तसेच जे पेमेंट तुम्ही केलेलं आहे चलन सिलेक्ट केलं असेल तर त्याचा GRN नंबर विचारला जाईल. तो GRN नंबर तुम्ही तिथे एंटर करा, त्याचा दिनांक एंटर करा आणि जी स्टॅम्प ड्युटीची जी अमाऊंट आहे ती अमाऊंट तिथे एंटर करा.
चलनची डिटेल्स भरल्यानंतर खाली एक तुम्हाला आय हिअर बाय कन्फर्म म्हणजे डिटेल जे भरले ते कन्फर्म करण्यासाठीचं ऑप्शन टिकमार्कचं विचारलं जाईल, त्याला टिकमार्क करा आणि सबमिट अँड ॲड मोर स्टॅम्प डिटेल्स या ऑप्शनवरती क्लिक करा. त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही जे डिटेल्स भरलेले आहेत ते तुम्हाला इथे बॉक्समध्ये दिसतील. त्यामध्ये तुम्ही एडिट पण करू शकता किंवा डिटेल्स चुकले असतील तर तुम्ही ती एंट्री डिलीट पण करू शकता. जर तुमची स्टॅम्प ड्युटीची जी अमाऊंट असेल ते वेगवेगळं चलन आणखी तुम्हाला ॲड करायचं असेल तर सेम डिटेल तुम्ही इथे भरून त्याचे पण डिटेल्स तुम्ही सेम सबमिट अँड ॲड मोर या ऑप्शनवरती क्लिक करून ते पण डिटेल्स तुम्ही एकत्रच एका ॲप्लिकेशनमध्ये भरू शकता. स्टॅम्पचे डिटेल भरल्यानंतर नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करा. नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला डॉक्युमेंटचे डिटेल्स येतील. त्यामध्ये रिझन फॉर रिफंड असेल, त्यामध्ये जे तुम्ही रिफंड घेताय ते कुठल्या कारणास्तव रिफंड घेताय याची तुम्हाला तिथे ऑप्शन्स दिले जातील. त्यानुसार तुम्ही ते ऑप्शन निवडावे लागेल. त्यामध्ये नॉट यूज फॉर एनी डॉक्युमेंट म्हणजे कुठल्याही प्रकारच्या डॉक्युमेंटसाठी वापरलेला नाहीये. यूज फॉर अ डॉक्युमेंट विच इज नॉट एक्झिक्युटेड म्हणजे अशा डॉक्युमेंटसाठी वापरलेला आहे जे की आणखी एक्झिक्यूट झालेलं नाही, सही वगैरे झालेली नाहीये. त्यानंतर पुढचा ऑप्शन आहे यूज फॉर अ डॉक्युमेंट अँड साइन बाय ऑल ऑर एनी पार्टी. त्यामध्ये अशा डॉक्युमेंटसाठी वापर केलेला आहे ज्यामध्ये सर्व पक्षकारांनी सिग्नेचर केलेले आहेत. त्यानंतर एक्सेस स्टॅम्प ड्युटी पेड असेल. जर दोस्त तुमचा नोंदणी झालेला आहे पण तुम्ही जास्तीची मुद्रांक शुल्क भरलेला असेल तर एक्सेस स्टॅम्प ड्युटी पेड हे ऑप्शन सिलेक्ट करून तुम्ही रिफंडसाठी अप्लाय करू शकता. समजा आपण रिझन जे आहे आपला जो दस्ता असेल तो ॲग्रीमेंट टू सेल असेल तर तो समजा ऑलरेडी जर दुय्यम निबंध कार्यालयामध्ये नोंदणी झालेला आहे आणि काही कारणास्तव जर आपण त्याचं कॅन्सलेशन डीड बनवलं तर त्याच्या रिफंडसाठीचं जे ॲप्लिकेशन असेल तर ते ॲप्लिकेशनसाठी काय ऑप्शन सिलेक्ट करायचं याची माहिती पाहणार आहोत. त्यासाठी यूज फॉर अ डॉक्युमेंट अँड साइन्ड बाय ऑल अदर पार्टी हे ऑप्शन सिलेक्ट करा. त्यामध्ये रिझन डिटेल्स विचारलं जाईल. त्यामध्ये जर तुमचं कॅन्सलेशन डेट बनवलेलं असेल तर तुम्हाला तिथे ऑप्शन दिलेला आहे रजिस्टर्ड ॲग्रीमेंट टू सेल इज कॅन्सल बाय रजिस्टर कॅन्सलेशन डेट ते ऑप्शन सिलेक्ट करा. ते ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर तुम्हाला खाली त्याचे डिटेल्स विचारले जातील. जे तुम्ही दस्त नोंदणी केलेला होता ते तुमचं कन्व्हेन्समध्ये ॲग्रीमेंट टू सेल असेल जे ते ऑलरेडी तुमचं रजिस्टर्ड झालेलं आहे ते कुठल्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये रजिस्टर्ड झालेलं आहे, कुठल्या सब रजिस्टर ऑफिसमध्ये, कुठल्या वर्षी, त्याचा दस्त क्रमांक असेल, किती तारखेला तुम्ही दस्त तो एक्झिक्यूट केलेला आहे, त्याचं रजिस्ट्रेशनची डेट असेल, हे सर्व माहिती भरून तुम्ही तिथे कन्फर्मेशन देऊन तुम्ही इंडेक्स टू त्याचा तिथून पाहू शकता. त्यानंतर पुढचा ऑप्शन विचारलेला आहे वेदर द पोजेशन इज गिव्हन परचेसर म्हणजे ज्या ॲग्रीमेंट टू सेल तुम्ही डिटेल्स भरलेला आहे त्याची तुम्ही पोजेशन घेतलेली आहे का. तर पोजेशन घेतली असेल तर येस करा किंवा नसेल तर नो करा. यामध्ये पोजेशन जी आहे तुम्ही कॅन्सलेशन डेट बनवण्यासाठी जसे की आधी सांगितलं पोजेशन घेतली नसेल तर 5 वर्षाच्या आतमध्ये कॅन्सलेशन डेट बनवू शकता आणि जर पोजेशन घेतली असेल तर 1 वर्षाच्या आतमध्ये त्याचं तुम्ही कॅन्सलेशन डेट बनवू शकता. पोजेशन घेतली नसेल तर नो या ऑप्शनवरती क्लिक करा. त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुढे विचारलं जाईल की डज द कॅन्सलेशन डेट हॅज बीन एक्झिक्युटेड अँड रजिस्टर्ड म्हणजे तुम्ही कॅन्सलेशन डेट जी आहे ती एक्झिक्यूट करून रजिस्टर केलेली आहे का. रजिस्टर केली असेल तर येस या ऑप्शनवरती क्लिक करा. त्यानंतर तुम्हाला त्याचे पण डिटेल्स विचारले जाईल जे तुम्ही कॅन्सलेशन डेट बनवलेलं आहे रजिस्टर केलेलं आहे ते कुठल्या डिस्ट्रिक्टसाठी असेल, कुठल्या दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये केलेलं आहे, तर कुठल्या वर्षी एक्झिक्यूट केलेलं रजिस्ट्रेशन केलेलं आहे, त्याचा दस्त नंबर असेल, त्याचं एक्झिक्युशनची डेट असेल आणि रजिस्ट्रेशनची डेट असेल. हे सर्व डिटेल्स भरल्यानंतर त्या कन्फर्म डिटेल्स करून तुम्हाला तिथं जो कॅन्सलेशन डेट असेल त्याचा पण तुम्ही इंडेक्स टू पाहू शकता. त्यानंतर पुढे एक ऑप्शन दिलेला आहे ॲज पर ॲग्रीमेंट वेन द पोजेशन वॉज एक्सपेक्टेड टू द गिवन म्हणजे जे तुम्ही ॲग्रीमेंट टू सेल बनवलेलं होतं त्या ॲग्रीमेंटप्रमाणे तुमची जी पोजेशन आहे ती तुम्हाला कधीपर्यंत भेटणार होती त्याची तिथे माहिती विचारलेली आहे. तुम्हाला जी पोजेशन भेटणार होती त्याचे तुम्ही डिटेल्स तिथे टाकू शकता आणि हे डिटेल्स टाकल्यानंतर तुम्हाला सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. सेव्ह या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर पुढचं जे ऑप्शन आहे ते डॉक्युमेंट अपलोडचं ऑप्शन भेटेल. त्यामध्ये जे पक्षकार असतील किंवा जे अर्जदार असतील त्यांचे रिक्वायर्ड जे अपलोड करायचे डॉक्युमेंट्स असतील ते तिथे तुम्हाला अपलोड करायचे आहेत. त्यामध्ये जे डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत जे तुम्ही ॲग्रीमेंट टू सेल दिलेलं आहे त्याचे डिटेल्स असतील ते ओरिजिनल डॉक्युमेंट अपलोड करायचे आहेत. तसेच जे तुम्ही कॅन्सलेशन डीड बनवलेलं आहे त्याचे कॅन्सलेशन डीडचं डॉक्युमेंट अपलोड करायचं आहे. तसेच जे अर्जदार असतील किंवा ज्यांच्या नावाचे चलन असेल त्यांचं कॅन्सल चेक असेल किंवा जे बँकेचे पासबुकचं असेल त्यामध्ये त्यांचं नाव, ॲप्लिकेशन, अकाउंट नंबर, बँक नेम, IFSC कोड डिटेल्स मेन्शन असतील ते तुम्हाला तिथे PDF फॉर्मॅटमध्ये अपलोड करायचं आहे. इथे जी फाईल साईज आहे ते 300 KB च्या आतमधील फाईल साईज आहे ती तुम्हाला तिथे अपलोड करायची आहे.
त्यानंतर सिलेक्ट डॉक्युमेंट फॉर अपलोड, जे डॉक्युमेंट तुम्हाला अपलोड करायचे आहेत ते डॉक्युमेंट ऑप्शन सिलेक्ट करा. त्यामध्ये ओरिजिनल डॉक्युमेंट असेल ते ऑप्शन सिलेक्ट करा. चूज फाईलमध्ये जे आपण PDF फॉर्मॅटमध्ये बनवून ठेवलेली फाईल असेल ती फाईल सिलेक्ट करा. फाईल सिलेक्ट केल्यानंतर अपलोड फाईल या ऑप्शनवरती क्लिक करा. जी फाईल आपण अपलोड केलेली आहे ती फाईल तुम्हाला तिथे दिसेल, फाईल नेम पण दिसेल. तसेच त्याला डिलीट पण करू शकता किंवा ती फाईल आपण व्ह्यू पण करू शकता. तसेच आपल्याला दुसरं जे आता फाईल अपलोड करायची आहे ती आता समजा आपली कॅन्सलेशन डीड असेल, ते कॅन्सलेशन डीडचं ऑप्शन सिलेक्ट करा. तसेच त्यामध्ये चूज फाईलमध्ये जी कॅन्सलेशन डीड असेल ती फाईल सिलेक्ट करा आणि अपलोड फाईलवरती क्लिक करा. अपलोड फाईलवरती क्लिक केल्यानंतर जे कॅन्सलेशन जे डीड असेल ते फाईलचं नाव दिसेल. तसेच त्याला डिलीट आणि व्ह्यूचं पण ऑप्शन दिलेलं आहे, तिथून तुम्ही पाहू शकता. त्यानंतर तिसरं जे ऑप्शन आहे ते कॅन्सल ब्लँक चेक असेल किंवा जे पासबुक असेल, जे ज्यांनी मुद्रांक शुल्क भरणा केलेला आहे त्या पक्षकाराचे तुम्हाला तिथे कॅन्सल चेक किंवा बँक पासबुकचे डिटेल्स अपलोड करायचे आहेत. तसेच तुम्हाला फाईल जी आहे ती सिलेक्ट करा. फाईल सिलेक्ट केल्यानंतर अपलोड फाईल या ऑप्शनवरती क्लिक करा. अशा प्रकारे जे अपलोड करण्याचे जे डॉक्युमेंट्स आहेत ते सर्व डॉक्युमेंट्स इथे अपलोड झाल्याचे दिसेल आपल्याला. ते अपलोड झाल्यानंतर तुम्ही नेक्स्ट या ऑप्शनवरती क्लिक करा. नेक्स्ट ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर त्याचा ॲक्नॉलेजमेंट जनरेट होईल. त्यामध्ये जी तुम्ही डेटा एंट्री केलेली आहे ती डेटा एंट्री तुम्हाला इथून डाउनलोड करू शकता, प्रिव्ह्यू करू शकता. तसेच काही त्यामध्ये चेंजेस करायचे असतील तर त्यामध्ये प्रिव्हियस ऑप्शनवरती जाऊन तुम्ही चेंजेस करू शकता, मॉडिफिकेशन करू शकता. तसे तुमचा जो रिफंडचा जो टोकन नंबर असेल तो टोकन नंबर पण इथे दिलेला आहे, तुम्ही इथून पण तो नोट करू शकता. आणि त्यानंतर तुमचा जो डेटा असेल तो इथून तुम्ही सबमिट करू शकता. तुम्ही जे डिटेल्स भरलेले आहे, डाटा एंट्री केलेली आहे, ते डाटा एंट्री तुम्ही इथून डाउनलोड करू शकता. डाउनलोड डाटा एंट्री प्रिव्ह्यू या ऑप्शनवरती क्लिक करा. जे ॲप्लिकेशन असेल तुमचं ते ॲप्लिकेशनचे सर्व जे तुम्ही डाटा एंट्री केलेली आहे त्याची माहिती भेटेल. त्यामध्ये तुमचा रिफंडचा टोकन नंबर असेल, ॲप्लिकंट डिटेल्स असतील, स्टॅम्प पर्चेसर डिटेल्स असतील, जे पेमेंट केलेले आहे सर्व माहिती तुम्हाला त्या डेटा एंट्रीच्या प्रिव्ह्यूमध्ये दिसेल. समजा काही कारणास्तव तुमची जो डेटा एंट्री आहे रिफंडच्या ॲप्लिकेशनची एकाच वेळी कंप्लीट नसेल झाली, तर तुम्ही लॉग आउट करून पुन्हा जर तुम्हाला लॉग इन करायचं असेल तर रिफंडचं जे ॲप्लिकेशन आहे त्या रिफंडच्या ॲप्लिकेशनवरती मॉडिफाय एंट्रीचं पण ऑप्शन दिलेलं आहे किंवा व्ह्यू स्टेटसचं ऑप्शन दिलेलं आहे. यामध्ये तुमचा जो टोकन नंबर आणि पासवर्ड असेल तो पासवर्ड तुम्ही लॉग इन करून तुमचा डेटा एंट्री मॉडिफाय करू शकता. तसेच जो डेटा तुम्ही सबमिट केलेला असेल तर त्याचं स्टेटस कुठल्या स्टेटसमध्ये आहे त्याची तुम्हाला माहिती तिथून भेटेल. तिथून त्याचं स्टेटस जाणून घेऊ शकता. तसेच जर तुमचं ॲप्लिकेशन असेल सबमिट केल्यानंतर कुठल्या डेस्ककडून कुठल्या डेस्ककडे गेले याची पण तुम्हाला SMS द्वारे माहिती प्राप्त होईल. डेटा एंट्री सबमिट करण्यासाठी सबमिट डाटा या ऑप्शनवरती क्लिक करा. सबमिट डेटा या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर ॲक्नॉलेजमेंटमध्ये रिफंड ॲप्लिकेशन फॉर्मॅट असेल, ॲफिडेव्हिट असेल, तसेच ते स्टेटमेंट असेल, या 3 फाईल जनरेट होतात. त्यामध्ये जे रिफंडचं ॲप्लिकेशन तुम्ही केलेलं आहे ते रिफंडचं ॲप्लिकेशन डाउनलोड करून त्याची प्रिंट घेऊ शकता. तसेच यासाठी नोटरी करण्यासाठी ॲफिडेव्हिट दिलेलं आहे. जे अर्जदार असतील त्यांच्या नावाने ते ॲफिडेव्हिट तुम्ही डाउनलोड करून त्याची पण प्रिंट करू शकता, त्याला नोटरी करू शकता व तसेच अर्जदाराच्या नावाने एक स्टेटमेंट पण जनरेट होईल. या तिन्ही फाईल तुम्ही तिथे डाउनलोड करू शकता आणि आपलं जे ॲप्लिकेशन आहे ते सबमिट केल्यानंतर युअर डाटा फॉर रिफंड इज रिसिव्ह सक्सेसफुली असं स्क्रीनवरती दिसेल. यामध्ये रिफंडच्या ॲप्लिकेशनमध्ये इम्पॉर्टंट इन्स्ट्रक्शन्स पण दिलेले आहेत. लक्षात ठेवा, फक्त रिफंडचं ॲप्लिकेशन भरलं म्हणजे रिफंडसाठी ॲप्लिकेशन जमा केलं असं नाही आहे. सर्व डॉक्युमेंटसह रिफंडचं जे तुम्ही टोकन जनरेट केलेलं आहे ते तुम्हाला फिजिकली जे ऑफिसेस असेल त्यामध्ये स्टॅम्प ड्युटी रिफंडसाठीचं जे ऑफिस असेल ते कलेक्टर ऑफ स्टॅम्प त्या ऑफिसला तुम्हाला जमा करावे लागतील आणि रजिस्ट्रेशन फी रिफंडसाठीचं जे ऑफिसेस असतील जॉईंट डिस्ट्रिक्ट रजिस्ट्रार त्या ऑफिसला तुम्हाला ते जमा करावे लागतील. यामध्ये जे तुम्ही ॲग्रीमेंट टू सेल कॅन्सलेशन डीड केल्यानंतर फक्त स्टॅम्प ड्युटीचं रिफंड घेऊ शकता. नोंदणी फी त्या केसमध्ये रिफंड होणार नाही. रिफंडचं ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर यामधून डिडक्शन होणारी जी अमाऊंट आहे त्यामध्ये तुम्ही जे पेमेंट केलेलं आहे ते ऑनलाईन पेमेंट केलं असेल, मग त्यामध्ये ई चलन असेल, ESBTR असेल किंवा सिम्पल रिसिप्ट असेल या मोडद्वारे पेमेंट केलेलं असेल तर यामधून जे डिडक्शन होणारी अमाऊंट आहे ते 1% अमाऊंट डिडक्शन होईल, जास्तीत जास्त 1000 रुपयापर्यंत. आणि जे पेमेंट आहे तुम्ही स्टॅम्प ड्युटीचं ते तुम्ही स्टॅम्प पेपर असेल किंवा फ्रँकिंग केलेलं असेल तर यामधून जी तुमची टोटल अमाऊंट असेल त्यामधून 10%चं डिडक्शन होईल. ॲप्लिकेशन सबमिट केल्यानंतर रिफंडसाठीचा जो लागणारा कालावधी आहे, जर आपली जी अमाऊंट आहे रिफंडची ती 5 लाखाच्या आतमधील असेल तर त्यासाठी
25 दिवसाचा कालावधी लागतो ॲप्लिकेशनसाठी, प्रोसेसिंगसाठी. तसेच आपली जी अमाउंट असेल ती 5,00,000 ते 20,00,000च्या आतील असेल तर त्यासाठीचा लागणारा कालावधी हा 35 दिवसांचा आहे व 20,00,000 व त्यावरील अमाउंट असेल आपली तर त्यासाठीचा लागणारा जो कालावधी आहे तो 45 दिवसांचा आहे. हा कालावधी झाल्यानंतर जे रिफंडची जी येणारी अमाउंट आहे ती येण्यासाठी 15 दिवसाचा प्रोसेसिंगचा कालावधी लागेल. तर अशा प्रकारे आज आपण नोंदणी व मुद्रांक विभागासाठी जे स्टॅम्प ड्युटी रिफंडचं जे ऑनलाईन सर्व्हिसेसमध्ये ॲप्लिकेशन आहे ते कशा प्रकारे ॲप्लिकेशन डिटेल्स फिलअप करायची याची माहिती पाहिलेली आहे. यासाठीचे जे रेफरन्ससाठीचं जे युजर गाईड दिलेलं आहे ते पण आपण युजर गाईड रेफरन्ससाठी वापरू शकता व तसेच काही अडचण आली किंवा डिटेल्स कशा प्रकारे फिलअप करायचे याची काही माहिती घ्यायची असेल तर नोंदणी व मुद्रांक विभागाची जी सारथी हेल्पलाईन आहे ज्याचा नंबर आहे 8888007777 या विभागाच्या हेल्पलाईनवरती आपण कॉल करू शकता. हेल्पलाईन जी आहे ती सर्व दिवशी सुट्टीच्या दिवशीसह सकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत चालू असते. हा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आपल्याला आवडल्यास नक्कीच चॅनल सबस्क्राईब करू शकता, शेअर करू शकता, लाईक करू शकता. धन्यवाद.